नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही 12वी पास असाल तर 12वी पासवर पोलीस कॉन्स्टेबल या पदाची भरती निघालेली आहे आणि यामध्ये जागा असणार आहे 7665। ही भरती कोणत्या विभागात निघालेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला अर्ज कशा प्रकारे भरावा लागेल तर याबाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहील। तर मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे ही दिल्ली पोलीस विभागामध्ये निघालेली आहे आणि एकूण जागा असणार आहे 7665। तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये पदे दिलेली आहे, याची पात्रता काय मागितली आहे आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशा प्रकारे भरावा लागेल। तर बघा मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन यामार्फत निघालेली आहे। पदाचं नाव आहे कॉन्स्टेबल मेल अँड फिमेल इन दिल्ली पोलीस एक्झामिनेशन। ठीक आहे, तर कॉन्स्टेबलची जी भरती निघालेली आहे ही दिल्लीमध्ये निघालेली आहे आणि महिला पुरुष दोन्ही अर्ज या ठिकाणी भरू शकता। या ठिकाणी जागा बघून घ्या एकदा। कॉन्स्टेबल मेल 4408 जागा, कॉन्स्टेबल एक सर्व्हिसमॅन मेल 285 जागा। ठीक आहे, कॉन्स्टेबल मेल एक सर्व्हिसमॅन कमांडो 376 जागा आणि कॉन्स्टेबल फिमेल 2496 जागा। तर या ठिकाणी कॅटेगरी वाईज जागा पण दिलेली आहे, म्हणजे कोणत्या कॅस्टसाठी किती जागा आहेत हे तुम्ही अर्ज भरताना एकदा चेक करून घ्यायचं, नंतर आपला अर्ज या ठिकाणी भरायचा। तर यासाठी वयोमर्यादा 18 ते 25 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, SC STला 5 वर्ष अधिक राहणार आहे आणि OBC कॅटेगरीला 3 वर्ष अधिक राहणार आहे। ठीक आहे, ही वयोमर्यादा तुमची 1 जुलै 2025 नुसार ठरवण्यात आलेली आहे। त्याची जी पात्रता मागितली आहे ते 12वी पास 10+2 प्रमाणे तुम्ही 12वी पास असणे गरजेचं आहे। लक्षात ठेवायचं, 12वी पास या ठिकाणी पात्रता मागितलेली आहे। मित्रांनो, यासाठी तुमची ऑनलाईन एक्झाम घेतल्या जाणार आहे। लक्षात ठेवायचं, ऑनलाईन तुमची एक्झाम होणार आहे। या ठिकाणी सिलेबस बघा, जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स 50 प्रश्न 50 मार्क्स, रिझनिंग 25 प्रश्न 25 मार्क्स, नंबरिकल ॲबिलिटी 15 प्रश्न 15 मार्क्स आणि कॉम्प्युटर फंडामेंटल्स। ठीक आहे, जे कॉम्प्युटरची क्वेश्चन आहे 10 प्रश्न 10 मार्क्स, 100 प्रश्न असणार आहे, 100 मार्क्स असणार आहे आणि वेळ असणार आहे 90 मिनिटाचा। आणि या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, निगेटिव्ह मार्किंग पण तुमची या ठिकाणी राहणार आहे आणि तशी तुमची या ठिकाणी फिजिकल टेस्ट पण घेतल्या जाणार आहे। ठीक आहे, फिजिकल पण तुमची या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी असणार 1600 मीटर लॉंग जंप, हाय जंप। ठीक आहे, फिजिकल पण तुमची या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। पुरुष आणि महिलाचं फिजिकल हे दोन्ही वेगवेगळं राहणार आहे। ठीक आहे, हाईट पण या ठिकाणी 170 सेंटीमीटर मागितलेली आहे आणि जे SC कॅटेगरीचे उमेदवार त्यांना 5 सेंटीमीटर कम राहणार आहे। चेस्ट पण या ठिकाणी तुम्हाला मागितल्या पुरुषाला 81 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर तुम्हाला फुगवता येणे गरजेचं राहणार आहे। ST कॅटेगरीला 5 सेंटीमीटरची सवलत या ठिकाणी असणार आहे आणि महिलांची जी फिजिकल टेस्ट त्यामध्ये 1600 मीटर लॉंग जंप, हाय जंप असणार आहे। त्यामध्ये महाराष्ट्रासाठी एक्झाम सेंटर बघा, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे या ठिकाणी तुम्हाला सेंटर दिल्या जाणार आहे एक्झामसाठी। आणि मित्रांनो, यासाठी एक्झाम शुल्क असणार आहे 100 रुपये। ओपन OBC EWSला 100 रुपये असणार आहे आणि SC ST माजी सैनिक सर्व जातींच्या महिलांना एक्झाम शुल्क माफ असणार आहे। फक्त ओपन OBC EWS पुरुषांना ही फी भरावी लागेल, 100 रुपये फी तुम्हाला भरावी लागेल। तर बघा मित्रांनो, हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि ची अंतिम तारीख असणार आहे 21 ऑक्टोबर। 21 ऑक्टोबर रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता। 21 ऑक्टोबर याची अंतिम तारीख आहे। ठीक आहे, जर तुम्हाला अर्ज भरताना एडिट करायचा असेल तुम्ही तो एडिट करू शकता। याची तारीख आहे 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान किंवा पण तुम्ही आपला जो अर्ज हा एडिट करू शकता। आणि तुमची जी एक्झाम होणार आहे हे डिसेंबर जानेवारीमध्ये केव्हा पण होऊ शकते। डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026मध्ये तुमची एक्झाम केव्हा पण यामध्ये होऊ शकते। पूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। तर लक्षात ठेवायचं, अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि ची अंतिम तारीख असणार आहे 21 ऑक्टोबर। 21 ऑक्टोबर रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता। 21 ऑक्टोबरची अंतिम तारीख आहे। तर संपूर्ण PDF लागत असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला PDF मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे। ते PDF व्यवस्थित वाचायची आणि नंतर आपला अर्ज भरायचा। तो व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।